मोहोळ शहरामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात, आपण शहराध्यक्ष आहात, तर एकूणच प्रचारामध्ये मोहोळ शहरातून आपल्याला कसा प्रतिसाद आहे आणि लोक कोणत्या स्वरूपाच्या समस्या आपल्याला सांगतात? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही संपूर्ण 21 नगरसेवक आणि नगराचे उमेदवार दिलेला आहे। त्यात आज आम्ही प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार श्री भारती बरे आणि अझरुद्दीन अनीस कुरेशी अशा 2 नगरसेवकांच्या वार्डामध्ये आणि त्याचसोबत नगराचे उमेदवार म्हणून शीतल सुशील क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आमची आज एक रॅली होती। 5 ते 7 2 तास आमची भव्य दिव्य अशी या 2 नगरसेवकांनी रॅली आयोजित केली होती। त्या रॅलीला माननीय बाळासाहेब गायकवाड त्यासोबत अनेक मान्यवर, सर्व शैलेशजी गरड, हेमंतजी गरड असे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अशी भव्य दिव्य या वार्डातून 2 तास रॅली झाली। त्यानंतर आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार खालचे 2 उमेदवार बरे माई आणि त्यासोबत अझरुद्दीन भैयांच्या असं आम्ही सर्वजण या वार्डामध्ये होम टू होम त्यानंतर आतापर्यंत आम्ही 2-3 तास होम टू होम केलं। या फिरत असताना असं लक्षात आलं की सगळीकडनं उत्साह आहे। कधी ना आम्हाला कुरेशी गल्लीमधून भाजपला मतदान न पडणारं आज 100% कुरेशी गल्लीमधून आम्हाला मतदान पडलं। त्या पडेल असा विश्वास आहे। त्यासोबत देशपांडे गल्ली आहे, त्यासोबत बुधवारपेठ आहे, त्यासोबत इकडचा आदर्श चौकाचा काही भाग आहे। असा सर्व भाग फिरल्यावर एक आनंदीमय वातावरण आहे। गेले 8-10 दिवस झालं नगराध्यक्ष उमेदवार शीतल क्षीरसागर, मी स्वतः नगर परिषदचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतः, आमचे सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊतजी, त्यासोबत अल्पसंख्याकांचे अध्यक्ष मुजीब मुजावर, महेशजी सोनी, सर्वजण आम्ही प्रभागात सगळ्या प्रभागात फिरतोय। एक उल्हासीय वातावरण आहे आणि जे आमच्या नेत्यांनी सांगितलंय, पालकमंत्र्यांनी, त्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेबांनी, त्यासोबत माजी आमदार राजन पाटलांनी सांगितलं की एक पूर्ण बॉडी आपली आली पाहिजे। त्याच नगराध्यक्ष खालचे 20 नगरसेवक आज माझा बऱ्यापैकी सगळे वार्ड आमचे फिरून झाले आहेत आणि खरंच आम्हाला विश्वास आज वाटतोय की सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने आमचे निवडून येतील असा विश्वास वाटतो।